प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो। कोण मटण खाताय, कोण चिकन खाताय, कोण फिश खाताय। देशाचे प्रधानमंत्री जर प्रचाराचा स्तर इतक्या खाली आणत असतील याचा अर्थ त्यांना पराभवाची भीती सतावते। त्यांच्याकडे विकासाचे आणि देशाच्या भविष्याचे कोणतेही मुद्दे नाही। खरं म्हणजे मोदी जे म्हणतात की विरोधक मटण खातात, पण मोदी आणि त्यांचा पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी समजतो। बीफ निर्यात करणाऱ्या 5 कंपन्यांकडून, गोमांस निर्यात करणाऱ्या 5 कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं 550 कोटी रुपये निधी घेतलाय। त्याच्यावर मोदींनी बोला। मग कोण मटण खाताय आणि कोण गोमांस खाताय 550 कोटीचं भारतीय जनता पक्षाच्या रूपानं हे जनतेला कळू द्या। मोदींच्या पायाखालची वाळू सरकते आहे, त्याच्यामुळे मोदी अशा प्रकारची बेताल म्हणणार नाही मी की बिनबुडाची वक्तव्य करतात। विकासावर बोला। राहुल गांधींनी काल सांगितलंय